डॉक्टर भीमराव अंबेडकर किस न्याय वर्ष में एक फैसला हाल में सरकार ने लिया कि पिछड़े वर्ग को हम सरकारी नौकरियों में और पब्लिक सेक्टर में स्थान दें। सध्या ओबीसी आरक्षणाची सर्वत्र चर्चा होत आहे। आज देशामध्ये ओबीसीमध्ये जवळपास 5000 जातींचा आणि समाजाचा समावेश होतो। महाराष्ट्रामध्ये ही संख्या 300-350 पेक्षा जास्त आहे। पण ओबीसीमध्ये असणाऱ्या या समाजांना ओबीसी आरक्षणाचा इतिहास माहिती आहे का? ओबीसीला आरक्षण कसं मिळालं? कसं ओबीसी आरक्षणाने देशाच्या राजकारणाचं व्याकरण बदललं? ओबीसी आरक्षणाबद्दल त्यावेळेस राजकीय पक्षांच्या भूमिका काय होत्या? आज ओबीसीमध्ये असणाऱ्या प्रत्येक समाजाला या गोष्टी माहिती असायला हव्यात। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे किशोर गीते आणि मी आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करतो। तुम्ही जर आपल्या चॅनलचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। या व्हिडिओमध्ये आपण ओबीसी आरक्षणाचा संपूर्ण इतिहास पाहणार आहोत। चला तर मग आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तारीख 7 ऑगस्ट 1990 तेव्हाचे पीएम असलेल्या व्हीपी सिंग यांनी मंडल आयोगाची एक शिफारस लागू करण्यासाठी घोषणा केली। त्या घोषणेमुळे देश हा 2 भागांमध्ये विभागला गेला, सवर्ण आणि मागासलेले म्हणजेच ओबीसी। या 2 गटामध्ये मोठा संघर्ष चालू झाला। सवर्णांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करायला सुरुवात केली। सर्वात पहिले पीएम व्हीपी सिंग यांनी लागू केलेल्या या शिफारसी या ज्या आयोगाच्या होत्या त्या आयोगाचं नाव होतं मंडल आयोग। सर्वात पहिले आपण या मंडल आयोगाबद्दल माहिती पाहूया। या आयोगाचं नाव होतं सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस मिशन। या आयोगाची स्थापना 1 जानेवारी 1980 रोजी झाली होती। ज्यावेळेस देशामध्ये जनता पार्टीचं सरकार होतं आणि देशाचे पंतप्रधान होते मोरारजी देसाई। या टायमामध्ये किंवा या काळामध्ये मंडल आयोगाची स्थापना झाली होती। या आयोगाचे अध्यक्ष होते बिंडेश्वरी प्रसाद मंडल। हे काँग्रेसचे बिहारचे नेते होते आणि 1968 मध्ये हे सीएमसुद्धा होते। मित्रांनो, या बिंदेश्वरी प्रसाद मंडळ यांच्या नावावरूनच या आयोगाला मंडळ आयोग म्हणून ओळखले गेले। या मंडळ आयोगामध्ये 5 सदस्य होते। 1980 मध्येच या मंडळ आयोगाने आपला रिपोर्ट फायनल केला होता। 1983 मध्ये मंडळ आयोगाने आपला रिपोर्ट त्यावेळेसचे राष्ट्रपती असलेल्या ज्ञानेश झैल सिंग यांच्याकडे सादर केला होता। मंडळ आयोगाने जो आपला रिपोर्ट राष्ट्रपती यांच्याकडे सादर केला होता त्यामध्ये काय शिफारसी होत्या? मित्रांनो, मंडळ कमिशननुसार त्यावेळेस देशामध्ये ओबीसींची लोकसंख्या ही 52% असून या 52% लोकसंख्या असलेल्या ओबीसींना 27% आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस मंडळ आयोगाने करण्यात आली होती। ओबीसींची लोकसंख्या ही 1931च्या जनगणनेनुसार ग्राह्य धरण्यात आलेली होती। या लोकसंख्येनुसार मंडळ कमिशनने ओबीसींना 27% आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस त्यांच्या रिपोर्टमध्ये केलेली होती। त्यावेळेस देशामध्ये एससी 15% आणि एसटी 7.5% असं आरक्षण होतं आणि मंडळ आयोगाच्या शिफारसीनंतर ओबीसींचं 27% हे आरक्षण त्यात वाढणार होतं आणि देशाचं एकंदरीत आरक्षण हे 49.5% एवढं होणार होतं। मित्रांनो, 1980 ते 1990 या कालावधीच्या दरम्यान देशामध्ये राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांचं सरकार होतं। या सरकारांनी मंडळ आयोगाला हातसुद्धा लावला नाही। मित्रांनो, 1989च्या इलेक्शनमध्ये काँग्रेस इलेक्शन हरून जाते आणि देशामध्ये एक कोलिएशनची सरकार येते। ही सरकार होती नॅशनल फ्रंटची। यामध्ये काँग्रेस व्यतिरिक्त इतर सर्व पक्षांनी एकत्र येऊन ही युतीची सरकार बनवलेली होती। या कोलिएशन सरकारचे या युतीच्या सरकारचे पीएम बनतात व्हीपी सिंग आणि डेप्युटी पीएम असतात देवीलाल। या नॅशनल फ्रंटमध्ये कोणकोणत्या पक्षांचा समावेश होता? या नॅशनल फ्रंटमध्ये मित्रांनो, जनता दल 143 जागा, लेफ्ट 145 जागा प्लस बीजेपी 85 जागा असं मिळून हे नॅशनल फ्रंट बनलेलं होतं। आणि या सरकारमध्ये आणखीन एक महत्त्वाचा व्यक्ती म्हणजे चंद्रशेखर, जे जनता दलचे एक मोठे नेते होते। यांचं नाव लक्षात ठेवा। पुढं आपण आमच्याबद्दल आणखीन माहिती पाहूया। मंडल रिपोर्ट अ कॅन ऑफ वर्म ओपन आफ्टर डिकेट असं राजीव गांधी म्हटले होते। याचा अर्थ असा होतो की मंडल रिपोर्ट हा एक बंद पडलेला असा डबा आहे की ज्याच्या अंदरचं जेवण आता सडलेलं आहे आणि हा डबा जर का आता आपण उघडला तर त्याच्यामध्ये किडे निघतील, असं राजीव गांधी यांचं त्यावेळेसचं मत होतं। 11 इंडिकेटरच्या आधारे त्यावेळेस 3743 जाती ह्या आयडेंटिफाय केलेल्या होत्या, ज्यांची संख्या आता 5000 पेक्षा जास्त झालेली आहे। ज्या मंडल आयोगाला राजीव गांधी यांनी अ कॅन ऑफ वर्म म्हटलं होतं तो मंडल आयोग 10 वर्षानंतर व्हीपी सिंग यांनी लागू करण्याचा निर्णय का घेतला? अशी काय गरज आली होती की ज्यामुळं व्हीपी सिंग यांनी मंडळ आयोग आणि मंडळ आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय घेतला होता? याबद्दल तेव्हाच्या राजकीय विश्लेषकांमध्ये अनेक मतमतांतरे आहेत। काही विश्लेषकांच्या मते व्हीपी सिंग यांना पॉवर आपल्या हातात ठेवायचा होता। मित्रांनो, व्हीपी सिंग हे जनता दल या पक्षाचे नेते होते आणि जनता दलाचेच दुसरे नेते असलेले देवीलाल हे त्या सरकारचे उपपंतप्रधान होते आणि जनता दलचे तिसरे महत्त्वाचे नेते म्हणजे चंद्रशेखर आणि देवीलाल हे व्हीपी सिंग यांना नेहमी आव्हान देत होते। यांच्या आव्हानालाच उत्तर देण्यासाठी किंवा यांच्या आव्हानाला दाबण्यासाठी
व्ही.पी. सिंगांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला, त्यामुळं पॉवर ही स्वतःच्या जवळ ठेवण्यासाठी व्ही.पी. सिंग यांनी हा निर्णय घेतला असं काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे। यातलं दुसरं कारण जे राजकीय विश्लेषक देतात ते असं होतं की हिंदू वोट बँक डिवाईड करण्यासाठी या निर्णयाने देश हा 2 गटामध्ये विभागला गेला होता। सवर्ण आणि मागासलेले अशा 2 गटामध्ये संपूर्ण देश विभागला गेलेला होता आणि या विभागणीचा फायदा हा जनता दलला होणार होता। त्यामुळं व्ही.पी. सिंग यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला। तिसरं मत हे व्ही.पी. सिंग यांना खरोखर ओबीसींच्यासाठी काही काम करायचं होतं असं होतं आणि व्ही.पी. सिंग यांनी त्यांच्या बाकी आयुष्यामध्ये जेव्हाही ते या विषयावर बोललेले आहेत त्यावेळेस त्यांनी हेच मत ठेवलेलं आहे की मला खरोखर ओबीसीसाठी काहीतरी करायचं होतं आणि मंडळ आयोगाच्या शिफारशी लागू करणं हे आमच्या धोरणामध्येच होतं, असे स्टेटमेंट त्यानंतर बऱ्याचदा व्ही.पी. सिंग यांनी दिलेलं आहे। याशिवाय मित्रांनो, व्ही.पी. सिंग यांना आव्हान होतं ते BJPचं। लालकृष्ण अडवाणी हे सरकारमध्ये असूनसुद्धा व्ही.पी. सिंग यांच्या विरोधात स्टेटमेंट देत असत आणि 1983 पासून त्यांची अयोध्या आंदोलनाची तयारी चालू होती। त्यामुळं हे सुद्धा ते एक महत्त्वाचं कारण मानलं जातं, ज्यामुळं व्ही.पी. सिंग यांनी मंडळ आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय घेतला असेल। 7 ऑगस्ट 1990ला नॅशनल फ्रंट सरकारने ओबीसींना 27% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि 13 ऑगस्टला याबद्दलची प्रेस नोट जारी करण्यात आली आणि 15 ऑगस्ट 1990च्या आपल्या भाषणामध्ये व्ही.पी. सिंग यांनी ओबीसी आरक्षणाची आणि मंडळ आयोग लागू करण्याची घोषणा केली। पंतप्रधान व्ही.पी. सिंग ही मंडळ आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची घोषणा करतात तसाच देशामध्ये विरोध चालू होऊन जातो। विशेषतः भारताच्या उत्तर भागामध्ये, भारताच्या उत्तरेमधील जी राज्य आहेत त्या राज्यामध्ये प्रचंड विरोधाला सामोरं जावं लागतं आणि हा विरोध होता देशातील सवर्ण समाजांचा। मंडळ आयोगाला जो विरोध होत होता या विरोधाची कारणे काय होती ती पाहूया। पहिलं कारण असं दिलं जातं की मंडळ आयोगाने जी लोकसंख्या ओबीसीची गृहीत धरलेली होती ही लोकसंख्या 1931च्या जनगणनेनुसार धरण्यात आलेली होती। त्यामुळं 60 वर्षाचा मोठा कालावधी यामध्ये गेला होता। या 60 वर्षाच्या कालावधीमध्ये स्वातंत्र्यानंतर अनेक जाती, अनेक समाज हे प्रगत झालेले होते। यामध्ये उदाहरणं दिली जातात ती यादव, जाट यासारख्या समाजांची। हे समाज स्वातंत्र्यानंतर मुख्य प्रवाहामध्ये सामील झालेले होते, त्यामुळं याला विरोध होत होता। त्यामुळं सवर्णांचा याला विरोध होता की त्यावेळेस देशामध्ये ओबीसीची लोकसंख्या ही 52% नसून ज्या आधारावर ओबीसीची लोकसंख्या गृहीत धरण्यात आलेली आहे तो आधार खूप जुना आहे। 1931च्या आधारावर ओबीसीची लोकसंख्या मंडळ आयोगाने 52% एवढी धरून ओबीसीला 27% आरक्षण देण्याची शिफारस केलेली होती आणि विरोधाचा हाच मोठा मुद्दा होता। या मुद्द्याच्या आधारावर संपूर्ण देशामध्ये आंदोलनं चालू झाली होती। या आंदोलनामध्ये विद्यार्थी, प्रोफेसर जे सवर्ण होते यांचा समावेश होता। दिल्ली युनिव्हर्सिटी, अलाहाबाद युनिव्हर्सिटी, पटना युनिव्हर्सिटी या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटींमधून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी झाले। त्यावेळेस देशामध्ये रस्ता रोको, संप, हडताळ, उपोषण, आत्मदहन यासारख्या गोष्टी केल्या जात होत्या, यासारखा विरोध होत होता। या आंदोलनाच्या दरम्यान मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला, आत्मदहन करायचा प्रयत्न केला। यामध्ये या आंदोलनांमध्ये 159 विद्यार्थ्यांनी 159 लोकांनी स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये 63 जणांचा मृत्यू झाला। दिल्ली युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी असलेला 19 वर्षाचा राजीव गोस्वामी हा पहिला होता ज्याने आत्मदहन केलं होतं। मंडळ आयोगाच्या शिफारसी लागू केल्यानंतर याचा परिणाम काय झाला, देशातलं राजकीय वातावरण कसं बदललं। मंडळ आयोगाच्या शिफारसी लागू केल्याच्या नंतर देशामधली सर्व राजकीय समीकरणं बदलली। देशामध्ये ओबीसींचा पाठिंबा असलेल्या राजकीय पक्षांचा उदय झाला। यामध्ये अनेक ओबीसी नेते समोर आले। त्या नेत्यांमध्ये लालू प्रसाद यादव, नितीश कुमार, रामविलास पासवान, शरद यादव, मुलायम सिंग, मायावती यांचा समावेश होतो। या सर्व नेत्यांनी मंडळ आयोगाच्या समर्थनार्थ रॅली काढल्या, जनाधार वाढवला, लोकांमध्ये मंडळ आयोगाची बाजू समजून सांगितली, आपल्यासोबत ओबीसींना जमा केलं, ओबीसींचा पाठिंबा मिळवला। त्यानंतर बिहार, यूपी, झारखंड, हरियाणा या भागामध्ये पुढील 20 वर्ष या पक्षांची सत्ता राहिली। मंडळ आयोगाच्या समर्थनार्थ शरद यादव यांनी 1992मध्ये रथयात्रा काढली होती। मंडळ आयोगाच्या बाबतीमध्ये BJPचा स्टँड काय होता, त्यावेळेस BJPची भूमिका काय होती हे पाहूया। मित्रांनो, मंडळ आयोगामुळे BJP ही मोठ्या संकटात सापडली होती। एकीकडे आड आणि एकीकडे विहीर अशी परिस्थिती BJPची झाली होती। याला कारणंसुद्धा तशीच होती। BJPची प्रमुख वोट बँक ही भारतातील अप्पर कास्ट होती, परंतु मंडळ आयोगाच्या शिफारशींमुळं देशातील अप्पर कास्ट सवर्ण हे नाराज होणार होते। परंतु जर का BJPने मंडळ आयोगाचा विरोध केला असता तर BJP ही ओबीसी विरोधी बनली असती। त्यामुळं BJP मंडळ आयोगाचा स्पष्टपणे विरोधसुद्धा करू शकत नव्हती आणि समर्थनसुद्धा करू शकत नव्हती। आणि या संकटातून मार्ग काढण्यासाठी BJPने एक सॉल्युशन काढलं आणि हे सॉल्युशन होतं धर्म। लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रेची घोषणा केली। बिहारच्या समस्तीपूर या ठिकाणी ही रथयात्रा अडवण्यात आली आणि लालकृष्ण अडवाणी यांना अटक केली गेली। पुढच्या 1 महिन्यामध्ये BJPने देशाचं लक्ष हे मंडळ आयोगावरून हटवून
अयोध्या राम जन्मभूमीवर केंद्रित केला। हे BJPचं त्यावेळेचं यश होतं की त्यावेळेस देशामध्ये असलेलं मंडळ आयोगाचं संपूर्ण वातावरण BJPच्या एका ह्या निर्णयामुळं, या रथयात्रेमुळं चेंज झालं होतं। यामुळं BJPच्या 2 गोष्टी साध्य झाल्या, ते म्हणजे BJPने हिंदू वोट बँक डिवाईड होऊ दिली नाही आणि संपूर्ण जनतेला हिंदू आयडेंटिटीवर एकत्र केलं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लालकृष्ण अडवाणी यांना अटक झाल्यानंतर BJPने नॅशनल फ्रंटमधून आपला सपोर्टसुद्धा काढून घेतला। त्यामुळे BJP यांनी एकाच दगडात 2 पाखरं त्यावेळेस मारले होते। सरकारमधला सपोर्टसुद्धा वापस घेतला होता आणि देशातील वोट बँक जी डिवाईड झाली होती सवर्ण आणि मागासलेल्यांमध्ये, ही वोट बँकसुद्धा BJPने पुन्हा मिळवली होती। BJPने समर्थन काढल्यानंतर VP सिंग यांचं सरकार पडलं, परंतु याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाची डेव्हलपमेंट झाली। VP सिंग यांच्याच पक्षाचे नेते असलेले चंद्रशेखर हे त्यांच्यासोबत असलेल्या 64 MPंना घेऊन राजीव गांधी यांना सामील झाले आणि देशाचे PM बनले। चंद्रशेखर हे भारताच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधीचे PM बनले। पुढं काही कालावधीतच काँग्रेस यांनी राजीव गांधी यांच्या जासूसीचं कारण देत त्याचा आरोप लावत चंद्रशेखर यांच्या सरकारमधून पाठिंबा काढून घेतला आणि चंद्रशेखर यांचं सरकार पडलं। पुढं निवडणुका होतात आणि पुन्हा काँग्रेस सत्तेवर येते। त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये मंडळ आयोगाला चॅलेंज केलं गेलं, ते इंदिरा साहनी केसमध्ये। इंदिरा साहनी केसमध्ये जातीच्या आधारावर मागासलेपण सिद्ध करता येत नाही असा युक्तिवाद इंदिरा साहनी यांनी कोर्टामध्ये केला होता। यामुळे सुप्रीम कोर्टाने 1990मध्ये इंदिरा साहनी केसमुळं मंडळ आयोगाच्या शिफारसी लागू करण्यावर स्टे आणला। परंतु पुढे 16 नोव्हेंबर 1992ला सुप्रीम कोर्टाचा निकाल येतो आणि सुप्रीम कोर्ट हे मान्य करतं की मंडळ आयोग बरोबर आहे, जातीच्या आधारावर मागासलेपण हे सिद्ध करता येतं आणि सुप्रीम कोर्ट आपला निर्णय हा मंडळ कमिशनच्या बाजूने लावतो। या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर देशामध्ये मंडळ आयोगाच्या शिफारसी लागू होतात आणि OBCला 27% आरक्षण मिळतं। अशा प्रकारे देशामध्ये OBC आरक्षण लागू झालं। OBC आरक्षणाचा संपूर्ण इतिहास आपण या व्हिडिओमध्ये पाहिला। OBC आरक्षण हे मिळणं हे सोपं नव्हतं, हे साध्य झालं हे फक्त VP सिंग यांच्यामुळे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। आणि हो, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। OBC आरक्षणाचा हा इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवा। धन्यवाद।